आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला. 17 टेनिस बॉल आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज. संतोष देसाई सरांचा आवाज. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल पडतोय सेमीफायनलचा. पहिलाच बॉल इष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. कोणतीही धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे मिळालेली नाहीये. अय्यूबची गोलंदाजी मार्क वरती आपण त्याला दाखल होत असताना पाहत आहोत. श्रीमंत पेशवाई आणि त्याच्या अगेन्स्ट अथर्व अधिरा 11 सातारा या दोन संघांदरम्यानची लढत. फर्स्ट सेमीफायनल. मैदानाच्या आतमध्ये गंगाधर इंगोले आणि अजिंक्य बेलोसे. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा, लॉंग स्टॉपला बॉल सीमारेषा शिरतोय. श्रीमंत पेशवाई वाई या टीम साठी पहिला चौकार आलाय. बॅटच्या अगदी टोला लागला. एलिव्हेशन प्राप्त होऊ शकलं नाही. लॉंग स्टॉपला नशिबाचा चौकार. या मॅचला सुरुवात झाली या चौकाराच्या मदतीने. प्रेक्षक वर्ग हो, आपल्यासाठी आणखी एक पर्वणी आहे. या मॅचच्या दरम्यान आणि पुढच्या सामन्याच्या दरम्यान जर का मैदानाच्या बाहेर तुम्ही झेल टिपाल तर तुम्हाला एक आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये कोणीही झेल पकडण्याचा प्रयत्न करू नका. ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. जर तुम्ही मैदानाच्या बाहेर कॅच पकडला तर एक तुम्हाला छोटंसं गिफ्ट दिलं जाईल. आयुब शेख, कासर वडवली, ऑल इंडिया आयकॉन तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल सी कॉर्नरला खेळला. खेळाडू तिकडे आहेत. बॉलवरती येतील. पुन्हा एक सिंगल धाव. एका धावेने संघ पुढे जात असताना पाहायला मिळतो. एक सिंगल आली. या संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. अय्यूब शेख, कासारवडली, ठाण्याचा हा खेळाडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बेलोसेला आपण पाहत आहोत. अजिंक्य बेलोसेचा एकंदरीत विचार केला तर त्याचा एक हे चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. एकंदरीत त्याच्याकडून ही अपेक्षा असेल चांगल्या दर्जाची स्ट्रोकची. एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होत असताना हे बॅटल देखील तितकंच रंजक राहणार आहे. पुढे येऊन थोडंसं खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला निघालाय बॉल. क्षेत्ररक्षक धावतायत आणि अखेरकार बॉलने सीमारेषा तोडली आहे. अजिंक्य बेलोशे यांचा एक टिपिकल फटका. बॉल सीमा पार चौकार. ओव्हर द इनफिल्ड ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा जिथे पुढे सरसावला होता. खेळपट्टीचा वापर केला. लोअर फुलटून बॉल बनवला आणि अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. 9 धावा धावफलकावरती. 9 ऑन दी बोर्ड. सुरुवात आता चांगली केलेली आहे टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमने. परंतु सुरुवातीचे काही बॉल अथर्व अधिरा 11 चांगले होते. बॉलर तयार. या बॉलला बॅक टू द बॉलर खेळलाय. कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. मनसुबे ओळखले आयुब शेख यांनी आणि हा बॉल थोडासा पुढे ठेवला. आलाय तो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. कासरवडवलीचा वंडर बॉय म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. विकेट टेकर गोलंदाज आहे. निलेश सर विकेट इथे घेतलेली नाही आहे. एकंदरीत 5 बॉलमध्ये 9 धावा आल्या. एका बाजूला अजिंक्य बेलोशे ज्यांनी परदेशी जाऊन देखील लेदर बॉल क्रिकेट खेळलेला आहे. जावळी तालुक्यातील रांजणी गावचे अजिंक्य बेलोशे तयार. स्ट्रायकर एंडला बॅकफुट वरती गेले. फक्त बॉलला दिशा दिलीये. एकच सिंगल धाव पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे मिळते. सिंगल येते. 10 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या अंतिम फर्स्ट सेमीफायनलची मॅच आपण पाहत आहोत. चित्तथरारक लढती या सामन्याच्या दरम्यान पाहायला मिळतात. 10 धावा धावफलकावरती आहेत. ऑल इज वेल असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नियोजनबद्ध स्पर्धा. आखीव आणि देखीव अशी ट्रॉफी जी प्रत्येक एखाद्या संघाच्या संघमालकाच्या ज्याच्या घरी जाईल ना त्याचा आनंद द्विगुणित होणार आहे. कारण ट्रॉफी चांगली मिळणार आहे. अगदी त्याचबरोबर जाता जाता आपण बाईक देखील घेऊन जाणार आहोत. विजेत्या संघ मालकाला बाईक देखील दिली जाणार आहे. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून 1,50,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चहूबाजूला सीमारेषा अगदी आपण पाहिलं तर एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचा उपक्रम देखील पाहायला मिळाला आहे. कारण चहूबाजूला सीमारेषेचं आच्छादन. एक चांगली थीम या स्पर्धेच्या माध्यमातून. यष्टांचा रंग असेल. अगदी त्याच वेळेला पंचांची जर्सीचा रंग असेल आणि साऱ्या बाबी आयोजकांनी एकाच रंगामध्ये उतरवलेल्या पाहायला मिळाल्यात. पिंक फाउंडेशन ग्लेन मॅग्राची जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामकाज करत असताना पाहायला मिळते आणि तीच पिंक कलरची थीम आपण इथे वापरतोय. ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी आता टीम अथर्व अधिरा 11 सातारा या टीम कडून जो गोलंदाजीचा पर्याय निवडलेला आहे या षटकामध्ये स्वतः संघनायक महाबळेश्वर तालुक्यातील कोटरोशी गावचा अजय शेलार ओव्हर नंबर 2 चा कारभार सांभाळेल. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये अजिंक्य बेलोशे आहेत ज्यांनी 5 धावा बनवलेल्या आहेत. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन नवी मुंबईचे गंगाधर इंगोले आहेत. त्यांनी 5 धावा बनवलेल्या आहेत. अशी सावध सुरुवात
टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमला करून दिली आहे. ओव्हर नंबर 2 अजय शेलार कोट्रोशी तयार. आक्रमण केलंय बॅक टू द बॉलर, परंतु आपल्याच फॉलोथ्रूमध्ये बॉल अडवलाय. बॉलची फेकी केली आहे, मिळणार नाहीये कोणती धाव. डॉट बॉल येत असताना सावध सुरुवात केली आहे. अफलातून गोलंदाजी करत असताना अजय शिलारला आपण पाहिलं. ऍक्शन रिप्ले पहा, बॉल ज्या वेगाने आला ना त्याच वेगाने पाठवला होता समोर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अफलातून नेत्रदीपक अशी कामगिरी अजय शिलार ज्या पद्धतीने खेळत असताना पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रोफेशनली लेदर बॉल क्रिकेट देखील तो खेळतो आणि स्वतः एक टीचर प्राध्यापक म्हणून एक कामकाज करत असताना पाहायला मिळालाय. मी लक्ष वेधन व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक कॅमेरा आहे आणि त्या कॅमेऱ्याच्या खाली बसलेले प्रेक्षक वर्ग, आपण कृपया त्या कॅमेऱ्याला इथे जास्तीचा बॉलवरती पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न तो करतोय. गोलंदाज जर का विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न त्याने केलेला नाही आहे. लेंथला पिक करतोय आणि जसा बॉल स्पिन होईल ना तिथून उचलत असताना ड्राई त्याने केलाय. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 14. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला अर्थात पडद्यावरती काही जणांनी पाय ठेवलाय, बॅट ठेवली आहे. त्यांनी कृपया थोडंसं पाठीमागे बसा. 14 धावा फलकावर. अजय शेलार पुन्हा तयार होतील. KSK महाबळेश्वरचे एक चांगले ऑलराऊंडर आहेत. एका बाजूला जावली तालुक्यातील रांजणी गावचे अजिंक्य बेलोशे बॅटिंग मध्ये चांगली धमक दाखवतायत. जबरदस्त फटका हाही खेळलाय. बॉल येऊ दिला आणि त्यानंतरला बॉलला पाठवलंय डीप कव्हर सीमारेषा पलीकडे. सीमारेषा बाहेर धावा मिळतील 4. अजिंक्य बेलोशे यांचा आणखीन एक क्लासिकल चौकार. काय स्ट्रोक केला हवेमध्ये असणाऱ्या बॉलवरती पहा. ऍक्शन रिप्ले. बॉडीचं संतुलन बनवलं. उजव्यासीच्या बाहेर होता बॉल. स्क्वेअर कट केला आणि चौकार आला. 18 धावा फलकावरती आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा तीर वार करे गंभीर. अजिंक्य बेलोशे पुन्हा तयार. बॅटची कडा आहे आणि इथे अजिंक्य बेलोशे येथील माघारी. खराब शॉट सिलेक्शन दुजरा मिळालाय तो विकेटचा. धक्का क्रमांक पहिला श्रीमंत पेशवाई वाई या टीमला. से बाद होणे ही बाब पथ्यावरती पडू शकते. 185च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली. 3 चौकार आले. 7 बॉल मध्ये 13 धावांची खेळी त्याने साकारली. तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गणेश शिंदे संघाचा नेता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, एक चांगला सहज साधा सोपा झेल इथे टिपत असताना क्षेत्ररक्षक अतुल चव्हाण यांना आपण पाहिलं होतं. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. अनेक बाबी या स्पर्धेने हिरल्यात. प्रत्येकाने अगदी कौतुक केलं. दत्ताजी मोहिते यांनी आल्यानंतर तर आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला ना, तर मला वाटलं या खुल्या गटाच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि मी तिथे आलोय. प्रत्येकाला हेवा वाटेल ना अशा स्वरूपाचं आयोजन या मैदानाच्या आतमध्ये प्रथमच पहिल्या पर्वामध्ये पाहायला मिळालंय. आणि जरूर आपण पाहिलं ना तर आदरणीय प्रवीणजी म्हात्रे सरांनी आवर्जून म्हणाले की ही स्पर्धा 100 पर्यंत जावी, कारण मी नुकताच 50 ओलांडणार आहे. ही स्पर्धा जर 100 पर्यंत गेली तर अजून 50 वर्ष मी जगेन. हा बॉल हलक्या हाताने केला अजय शिलारचा. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे येत असताना पाहायला मिळते. प्रत्येकाने तोंड भरून कौतुक केलं निलेसर या स्पर्धेचं आणि करायलाच हवं. ज्या रीतीचं आयोजन नियोजन पाहायला मिळालंय. 19 दुसरं षटक प्रगतीपथावर. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाटण तालुक्यातील मराठवाडी गावचे गणेश शिंदे आलेले आहेत. पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक धाव त्यांनी बनवलेली आहे. अजय शेलारांनी या ओव्हरमध्ये काही बॉल मागडे काही बॉल चांगले आणि संघाला पहिलं सुयश त्यांनी प्राप्त करून दिलेलं. हा त्यांचा षटकातला शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केलेल्या आहेत 9. फुल टॉस बॉल पाठीमागच्या बाजूला फाईन लेगला. बॉल सीमारेषा पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. 9+4 अशा 5.
ची आपण करत होतो. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणारी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. अगदी गड किल्ल्यांची प्रतिमा जी मात्र पाहायला मिळते आणि अगदी त्याच वेळेला अगदी शिवाजी महाराजांच्या शेजारी आपण तोफ देखील पाहायला मिळत असताना पाहतो आहे आपण. सातारा पवई नाका जो मात्र सातारा जिल्ह्यातील पवई नाका जो आहे आणि तिथे ॲज इट इज आपण ही मूर्ती पाहतो आणि तीच प्रतिकृती इथे पाहायला मिळते आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे ट्रॉफीचे क्रिस्टल ट्रॉफी जी दिली आम्हाला चेतनजी म्हात्रे यांचे विशेष करून आम्ही कौतुक करू. वजनशील अशी ही ट्रॉफी आहे, सर्वाधिक वजनाची ट्रॉफी आहे. परंतु त्या व्यक्तीचं वजन ज्या वेळेला वाढेल ना ज्याच्या घरी ही ट्रॉफी जाणार आहे आणि अर्थात संघाचा विजेता संघ मालक हा छाती ठोकपणे सांगेल की पहिलं पर्व सातारा प्रीमियर लीगचं मी जिंकलं होतं. निश्चित लक्ष वेधून आणि मन वेधून घेणारी ट्रॉफी आहे. युद्ध सज्ज रूपातील छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे तोफेसह. ही ट्रॉफी सातारा प्रीमियर लीग साठी आहे. आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि या ओव्हरसाठी कुरुशी गावचा मयूर शिंदे ओव्हर नंबर 3 साठी आलेला आहे. या संपूर्ण लीग मध्ये मयूर शिंदे यांनी पहिल्या दिवशी खेळ चांगला केलेला आहे, त्यांनाच गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे. स्ट्रायकर इनला गणेश शिंदे तयार होतील. दोन्ही खेळाडू गर्जना 11 मध्ये सोबत खेळलेले आहेत, परंतु आज सातारा प्रीमियर लीग मध्ये विरुद्ध खेळायचं आहे. एका बाजूला मयूर शिंदे तर एका बाजूला गणेश शिंदे, अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. मयूर शिंदे यांचा पहिला बॉल उजव्या स्टीच्या बाहेर नजर रोखून धरली आहे आणि फलंदाज सुद्धा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा आणि सोडला. हा डॉट. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. परंतु स्क्रीनवरती आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो ही आकर्षक बाईक तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते ना ती दिली जाणार आहे विजेत्या संघाच्या संघ मालकाला. या पर्वामध्ये पहिलं पर्व जो जिंकेल ना तो घरी जात असताना आनंदाने जाईल, कारण सातारा प्रीमियर लीग पहिलं पर्व मी जिंकलं आणि घरी येत असताना बाईक देखील घेऊन आलोय. गुडघा टेकवला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. गणेश शिंदे ट्रेडमार्क स्ट्रोक सीमारेषा पलीकडे. एक पाय पुढे काढला, पाठच्या पायाचा गुडघा खाली टेकवला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात दर्जेदार स्ट्रोक ऑन साइडला येत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. फुलर लेनचा बॉल लोअर फुलटच बनवला आणि स्लॉक स्वीप करत असताना गणेश शिंदेने सांगितलंय रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून षटकार. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तिथे एक धाव इथे प्राप्त करण्यात येते. संघाची धावसंख्या 31 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ विकेट. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं श्रीमंत पेशवाई. एका बाजूला मयूर शिंदे यांनी 2 बॉल चांगले टाकलेले आहेत, 1 बॉल महागडा टाकलेला आहे. आतापर्यंत 7 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एका बाजूला गणेश शिंदे यांचं आक्रमण. आता ऑल इंडिया आयकॉन गंगाधर इंगोले बॅटिंगसाठी तयार होतील आणि एका बाजूला क्रॉस अँगलने गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे जाणले जाणारे मयूर शिंदे कुरोशी पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. कमी गतीचा बॉल, बॉलचा वेग काढून घेतला आणि बॉल थोडासा पुढे सोडला. आला तो डॉट. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉमिनेट केलं अक्षरशः फलंदाजाला. चारही मुंड्या चित केलं तर फिंगर रोल केली. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. उलटा टाकला हा बॉल. अगदी आपण पाहिलं तर मनगट वळवली. चायनामन गोलंदाज चायनामन म्हणून का ठरले गेले ना त्याच्या मागे कारण होतं. अलेक अँगचॉंग हा जो गोलंदाज होता चायनीज डिव्हिजनचा तो अर्थातच वेस्ट इंडिज संघाकडे खेळत होता आणि तो मनगटाच्या साह्याने गोलंदाजी करायचा. एक्झॅक्टली तो बॉल पाहायला मिळाला. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि क्षेत्ररक्षक डीपला आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न मयूर शिंदे यांनी केला होता. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील टाकतील तोपर्यंत फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मयूर शिंदेच्या गोलंदाजीतील कौशल्य पहा ना. गोलंदाज हा आणि ताकदवान दुव्याचा अभ्यास करून गोलंदाजी करणं गरजेचं राहतं. हा बॉल तुम्ही पुन्हा एकदा बॅकअप द हँड आणि अर्थात मनगट वळवत असताना इथे पाहायला मिळाला. 33 धावा धावल कव्हर आहेत. सेमीफायनलची मॅच अद्याप वातावरण शांत आहे. याला अशांत बनवावं लागेल. ए स्ट्राईक करावे लागेल. रन्स गोळा करावे लागतील सेमीफायनलच्या मॅच मध्ये. या षटकातला शेवटचा बॉल मयूर शिंदे पुन्हा घेऊन निघतील. स्ट्रायकर एंडला आहेत गंगाधर इंगोले. आक्रमण करण्याचा प्रयत्न. या फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता साधता आली नाही. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता फलंदाजांनी
सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावरती धावा आहेत 35 धावा, 1 गडी बाद. 35 धावा धाव फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. प्रेक्षक वर्ग पहा ना, दुपारचं सत्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आपण या स्पर्धेवरती असणारं प्रेम प्रत्येकाचंच पाहायला मिळत आहे. चहू बाजूला प्रेक्षक वर्ग इथे पाहायला मिळतात. 3:22 झाले. दुपारचं सत्र आहे. वातावरणामध्ये आता मात्र उष्णता जास्तीची पाहायला मिळते. चहू बाजूला बाल वर्ग देखील आला. अगदी छोटी मुलं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आस्वाद घेत असताना पाहत आहोत. चहू बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक ज्या चांगल्या दर्जाचं एक चांगल्या दर्जाचं नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण पाहत आहे. पहा, जिथे जागा मिळेल ना, काही जण बसलेत, काही जण उभे राहिले आहेत, काही जण आसना चेअर्स वरती आहेत. प्रत्येकाला जिथे जागा मिळेल ना तिथे आपल्याला सातारा प्रीमियर लीग पाहायची आहे. इथे येणाऱ्या आयकॉन खेळाडूंचा खेळ पाहायचा आहे. यासाठी गर्दी पाहायला मिळते. काही खेळाडू जे मात्र सातारा जिल्ह्यामधून आहेत जे देखील उपस्थित होत असताना काहींचे सामने संपलेत. रविवारचा दिवस आहे, ते देखील दाखल झाले. त्यांनाही आपण पाहतोय. धाव फलकावरती 35 आहे. एक फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच फर्स्ट सेमीफायनल हा डग आउट आहे. बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये श्रीमंत पेशवाई या टीमचा डग आउट आपण पाहतोय. चिंतेचं वातावरण आहे. अभिप्रेत असेल की कधी षटकार आणि चौकार येतील पाहणं. मैदानाच्या आतमध्ये आपण संघाला पाहतोय आणि त्यांचा हा डग आउट खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती आता 35. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात होईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट समाप्त होईल. परंतु हे प्रेक्षक पहा मोठ्या संख्येने आलेले आहेत. जिथे जागा मिळाली तिथे बसलेले आहे सातारा प्रीमियर लीग पाहण्यासाठी. सर्वांची चर्चा झाली, परंतु या चाहत्याची चर्चा व्हायला पाहिजे. मी सकाळपासून आल्यापासून व्हील चेअर वरती असणाऱ्या या चाहत्याला आवर्जून पाहिलं. क्रिकेटचं प्रचंड वेळ असताना ते अपसूक पावलं मैदानाकडे येत असतात प्रत्येकाचीच. मग क्रिकेट रक्तामध्ये असायलाच हवा. व्हील चेअर वरती आहेत पहा, त्यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. प्रत्येक मॅचच्या वेळेला ना प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे त्यांना आपण पाहतो की ते नेहमी टाळ्यांचा कडकडाट करत असताना जे पाहायला मिळतात. प्रत्येकाचं कौतुक करायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि अर्थात येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक वर्गालाही खूप काय दिले या स्पर्धेने. होय, आपण आलो आहोत. आपली उपस्थिती सातारा प्रीमियर लीग साठी आहे. आज संपूर्ण टीमचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या मॅचकडे वळूयात. 35 बनला. एक फलंदाज बाद झाला. गणेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर आता 4 साठी गोलंदाजी करण्यासाठी वारसुई देवगावचा केएसकेचा कटर गोलंदाज अक्षय मोरे तयार होतील. स्ट्रायकर इनला बॅटिंग मध्ये गणेश शिंदे. आक्रमण केलंय समोरच्या बाजूला. ओव्हर द बॉलर हेड क्षेत्ररक्षक 2 आलेत. अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा सहजरित्या टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमने पूर्ण केलेल्या आहेत. आता धावा येणं गरजेचं आहे. इथून मोठे स्ट्रोक यायला हवेत, कारण आपण पाहतो एक महत्वाची मॅच सेमीफायनल. हा आपला समालोचन कक्ष आणि अगदी त्याच वेळेला tenniscricket.in चे कुणालजी यांना देखील आपण पाहतोय. मॅन फ्रॉम नेरळ कर्जत एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून ऑपरेटिंग साठी होत असताना पाहायला मिळालं. यावेळेचा बॉल ऑन साइडला आकाशाला गवसी घालणारा उत्तुंग षटकार. बॅट मधून आला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान 6चा लगान टीम श्रीमंत पेशवाई वाई साठी. गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालतात. धूमधडाका लावलाय. 43 धावा धाव फलकावरती आहेत. काय स्ट्रोक आला पहा. स्वागत केलं अक्षयचं एक लांब लचक षटकार ठोकत असताना. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव प्राप्त होत असताना मयूरला आपण पाहिलं. मयूर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो ना तिथे प्रेक्षक वर्ग आहे. कृपया आपण जो पडदा पकडला आहात तो कृपया सोडा. आणि त्याच्या अगदी शेजारी काही 3 प्रेक्षक वर्ग आहेत. आपणही कॅमेरामध्ये कैद झालात. आपणही पडद्याच्या पाठीमागे जाऊन बसायचं आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्यात 44. कॅमेरामॅन फोकस करा त्यांच्यावरती. 44 ला एक. ओव्हर नंबर 4 चा केस सुरू झालाय. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे आणि या बॉलच्या पाठीमागे अक्षय मोरे यांनी चांगलं कमबॅक केलेले प्रतिभावंत खेळाडू आहेत. परंतु एका बाजूला गंगाधर इंगोले बॅटिंग साठी तयार होते. ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतायत. वळवलाय बॉलला आणि बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे? तर नाही. सीमारेषा अलीकडे थांबवलाय. बॉलची फेकी अगदी तत्परतेने चपळतेने केली. रनआउट साठी जातील का? आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. फलंदाज गंगाधर इंगोले धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी.
धावा जिथे गोळा करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असताना सुशीलजी पाटील साहेब यांचे विशेष आभार, कारण GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट साठी त्यांच्या माध्यमातून नेहमी चांगलं कामकाज पाहायला मिळतं. थोडीशी चुकीची दुरुस्त करेन. अर्थात जलपेजी आपलेही विशेष करून एक चांगला महत्वाचा माणूस. मैदानाच्या आतमध्ये 45 बनल्यात, 2 फलंदाज बाद झाल्यात. अक्षय मोरेला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. विकेट मिळवले. 9 बॉल 14 धावांची खेळी करणारा गंगाधर इंगोले धावा गोळा करण्याच्या उद्दार्यामध्ये आपली विकेट गमावून बसलाय. नवीन पाटण मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथून मोठे स्ट्रोक यायला हवे. सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय मोरेने चांगली गोलंदाजी केली. एक बॉल जर आपण बघितला तर बाकीचे बॉल चांगले टाकलेले आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाटण तालुक्यातील ढेबेवाडी गावचे सुनील सागावकर आलेले आहेत. एक पॉवर हिटर आहेत. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. अक्षय मोरे आता कमाल करतायत. सुनील सागावकरचा जो स्ट्रोक होते ना मागील मॅच मध्ये, 3 बॉल मध्ये 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. स्ट्रेट काही स्ट्रोक खेळले होते त्याच्या बॅटमधून. डाऊन द ग्राउंड तो सॉलिड बॅटिंग करतो, परंतु इथे रन्स त्याच्या बॅटमधून अपेक्षित आहेत. 45 बनल्यात. आपण 70 पार कशी करू शकतो ना निलेश सर, याकडे लक्ष असायला हवं. अनिश्चित धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. गिअर बदलावा लागेल. बॉलर तयार. आपटलेला बॉल, चांगला फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉलचा पाठमोरा करण्यासाठी धावतायत, परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा तोडली आहे. सुनील सागावकर यांच्या बॅटमधून आणखीन एक आलाय बेमिसाल चौका. सर्व अधिरायला बंदा. सातारा टीमने प्रथमतः टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा प्रेक्षक वर्ग पहा, प्रत्येकाची तुडुंब गर्दी आणि प्रत्येकाने हजेरी लावली या स्पर्धेसाठी. आपणही घटक बनतोय या स्पर्धेचे. मैदानाच्या उजव्या बाजूला असणारा प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. प्रत्येक जण, काही जण झाडाला टेकून उभे आहेत, कॅमेऱ्याच्या शेजारी उभे आहेत, जिथे सावळी मिळेल तिथे उभे आहेत, कारण प्रत्येकाला या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. पहा, गर्दी गर्दी आणि गर्दी, प्रचंड गर्दी जी मात्र पाहायला मिळत आहे. पहा, मयूर पन्हाळकर आहे 32 तालुक्यातील कुसाईवाडी गावचा खेळाडू, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये 71 कुठल्या होत्या. पहिला अर्धशतक कुणी ठोकलं तर ते नाव आहे मयूर पन्हाळकर. ऑल इंडिया म्हणून या स्पर्धेमध्ये खेळले. 32 त्या कुसाईवाडी गावचे आहेत आणि या प्रीमियर लीग मध्ये पहिला दिवस जर कुणी गाजवला सर ते नाव आहे मयूर पन्हाळकर. नाही, निश्चितच मीही त्याचा व्हिडिओ पाहिला होता. 71 धावसंख्येची बॅटिंग त्याच्या बॅटमधून जी आली ना, रेड कलरच्या ड्रेस कोट्स मध्ये तो त्याला शोभून दिसला आणि आपला हातून बॅटिंग केली होती. मयूरला आपण स्क्रीनवरती पाहतोय, त्याची चर्चा होत असताना पाहायला मिळाली. 49ला 2 गोलंदाजीमध्ये फेरबदल. शेवटच्या षटक अतुल आला गोलंदाजी मार्कवर. मत्रेवाडीचा अतुल चव्हाण तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर अंगावरती टाकलेला बॉल, मिळणार नाहीये कोणती धाव. बांधून ठेवलं या बॉलच्या पाठीमागे फलंदाज गणेश शिंदे यांना. आणि खास करून मयूर पन्हाळकर यांचा उल्लेख केला ना, तर शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखेरणे या संघाचा आभार मानावा लागेल, कारण त्यांना संधी दिली आणि त्या संधीचं सोनं मयूर पन्हाळकर यांनी केलं. 49ला 2 आहेत. फायनल ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा महाग झाल्यात निलेशजी मर्डेकर सर या मॅच मध्ये. पुढचा बॉल खोलामध्ये, यावेळेला फटका. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, मॅसिव्ह षटकार. गणेश शिंदे यांचा एक क्लासिकल फटका. बॉल सीमारेषा पलीकडे धडक देतोय. सरळ 6 धावेंसाठी बॉलने घेतली भरारी. फटका आहे भारी. बॉल चाललाय सीमा पार. सरळ 6 धावेंसाठी. या पंचांची नेहमीच चर्चा होत असताना पाहायला मिळाली. सूर्यकांतजी अडावसर यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. अगदी दर्जेदार असं व्यक्तिमत्व आहे. मन मिळावू KSK साठी आणि सातारा जिल्ह्यासाठी उपयुक्त अशी भूमिका त्यांनी नेहमीच आपल्या भूमिकेला न्याय दिलाय. ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. उंच पुरे आहेत, त्यांच्या देहयष्टीकडे जाऊ नका. तितकेशे मन मिळावू देखील आहेत आणि प्रेमळ स्वभावाचा व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सूर्यकांतजी अडावसर यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. 55ला 2. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल इथे प्राप्त होत असताना दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या 56 धावा.
शेवटचे आता काही बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलचा खेळ आता उरलेला. एका बाजूला टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमला धावसंख्येची गती वाढवावी लागेल. शेवटी किती धावा कुटता येतील तेवढ्या कुटाव्या लागतील. परंतु एका बाजूला अथर्व आदिरा 11चा प्रयत्न हाच आहे की आम्हाला कमी धावसंख्येवरती श्रीमंत पेशवाई वाई या टीमला रोखायचं आहे. अतुल चव्हाण पुन्हा तयार. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे आणि पुन्हा एकदा अतुल चव्हाण तयार होतील. अतुल चव्हाण हे पाटण तालुक्यातील मत्रेवाडी गावचे आहेत. तर एका बाजूला सुनील सागावकर हे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी गावचे आहेत आणि गणेश शिंदे देखील पाटण तालुक्यातील मराठवाडी गावचे आहेत. म्हणजे तिन्ही खेळाडू हे खेळपट्टीवरती एकाच तालुक्यातल्या, त्या तालुक्याचं नाव आहे पाटण. सकाराम शेठ कदम यांना तुम्ही पाहत आहात. परी 11चे संघ मालक आणि स्पर्धेचे एक मुख्य आयोजक. आक्रमण केलं या बॉल वरती. बॉल निघाला सीमारेषा पलीकडे. तडक फडक बेधडक कडक आलाय. या बॉल वरती सुनील सागावकर यांच्या बॅट मधून षटकार. यशाची चव चाकण्यासाठी जे स्ट्रोक हवे होते ना ते आता येऊ लागलेत. सुनीलच्या बॅटमधून षटकार इथे पाहायला मिळाला. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे परी 11चे सर्वे सर्वा. खऱ्या अर्थानं सकारामजी कदम साहेब यांना आपण पाहिलं ना तर परी 11च्या माध्यमातून प्रत्येक KSKच्या खेळाडूला नवी मुंबई प्रीमियर लीग असू द्यात किंवा अनेक स्पर्धांमध्ये ज्यांनी संधी दिली ना त्यांना आपण स्क्रीनवरती पाहिलं. हा बॉल 100 रन येत असताना अतिरिक्त धाव, संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावरती धावा ते एकंदरीत 63 धावा धावफलकावरती. मॅच आता मात्र अनेक वेळा निलेश सर आपण म्हणतो ना की कोणतीही धावसंख्या यशाची हमी देत नाही, परंतु धावा चांगल्या बनल्या. स्क्रीनवरती पाहायला मिळतात महाराज आणि अगदी त्याच वेळेला संतोषजी देसाई सर यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत ज्यांनी स्पर्धा अगदी उंचीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रमुख योगदान ज्यांनी दिलं ना, स्पर्धेला लीड ज्यांनी केलं. प्रत्येक क्षणाला जिथे कमी ना तिथे संतोषजी देसाई सातत्याने उभे पाहायला मिळाले आणि त्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. 63ला 2 बाद झाल्यात. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कमध्ये अतुल चव्हाण. पुढचा चेंडू सुनील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेलनी सेटला. रन्स मिळतील 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. बॅकअप चांगलं आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला. फर्स्ट सेमीफायनलची मॅच. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर श्रीमंत पेशवाई टीमची धावसंख्या धावफलकावरती त्या 65-66 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 66 रनचं टार्गेट. अगदी प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थाने आपण संपूर्ण मैदानावरती तुम्ही पाहिलं, मैदानाच्या सभोवती पाहिलं तर प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित राहतोय. मुख्य व्यासपीठावरती आमचे सर्व मान्यवर त्या ठिकाणी तुम्ही पाहताय आणि प्रत्येक मान्यवर आज खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी अगदी भूमिपुत्र मैदानावरती आलाय. प्रेक्षक राजा आमचा, त्याचबरोबर आमचे सर्वच मान्यवर यांचं पुन्हा एकदा सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत करतो. असंच प्रेम सातत्यपूर्व सातारा प्रीमियर लीग समिती असेल, सातारा प्रीमियर लीग वरती तुम्ही असंच प्रेम कराल अशी आम्ही आशा बाळगतो. अगदी आपण जर संपूर्ण स्पर्धा पाहिली ना तर 3 दिवस अगदी कसे निघून गेले समजलं नाही. सुपर डुपर हिट स्पर्धा राहिली. कारण सातारा म्हटलं ना, ब्रँड इज ब्रँड. संपूर्ण भारतामध्ये आपण विचार केला तर सातारा जिल्ह्याचा नेहमी अनेक गोष्टींसाठी उल्लेख केला जातो असा हा सातारा जिल्हा. आणि याच सातारा जिल्ह्याची पहिली प्रीमियर लीग नवी मुंबई नगरीमध्ये होते. पुन्हा एकदा संपूर्ण आमचं प्रेक्षक वर्गांचं, त्याचबरोबर आमच्या मान्यवरांचं, आम्ही सर्वजण आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतोय, हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. फायनलसाठी मी विनंती करतो की आमच्या सातारा जिल्ह्याचा आणखी एक मधुर आवाज, महाराजांना विनंती करतो की आपण
जयेश भोसले सर यांना साथ द्याल, मजा आली. कारण आज सगळेच कॉमेंटेटर आपण जर पाहिले तर दिग्गज समालोचक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम समालोचन आपल्या सर्वच प्रेक्षकांना ऐकायला मिळतंय. एक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरही करतोय. आमचे स्टार समालोचक जावलीचे किरण धनावडे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आम्ही त्यांना देतोय. त्यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करतो आदरणीय आमचे बापू पाटे यांना विनंती करतो आपण सागर धनावडे यांचा सन्मान आपण करूया. जावलीचे उत्कृष्ट समालोचक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. किरण धनावडे यांना आपण सन्मानित करतोय. अगदी जावलीची स्पर्धा म्हटली ना, कोणतीही स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये आपण नेहमी किरण दादा यांचा आवाज ऐकत असतो. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आज सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा एक विशेष सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आणि सातारा प्रीमियर लीगचं जी आकर्षक ट्रॉफी आहे, ज्या ट्रॉफीवरती आय लव्ह सातारा प्रिंट केले, ती ट्रॉफी त्यांना आठवण भेट म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय, अर्थातच या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एका फोनवरती ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, अर्थातच बोरगाव गावचे सुपुत्र आदरणीय आमचे प्रवीण दादा वैगाव गावचे सुपुत्र प्रवीण दादा वाडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी मंचावरती हार्दिक स्वागत करतो. प्रवीण दादांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला करण्यात आलं. प्रवीण दादा वाडकर वैगाव गावचे आहेत, साताऱ्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांना मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे. सन्मान चिन्ह घेऊया आपण. या स्पर्धेची गोड आठवण भेट म्हणजेच सातारा प्रीमियर लीगची आकर्षक ट्रॉफी आपण त्यांना देतोय, ज्या ट्रॉफीवरती आय लव्ह सातारा हे प्रिंट केलंय. थँक्यू सो मच. प्रवीण दादा वाळुंज बँक ऑफ बडोदा कर्मचारी आहेत आणि त्यांचाही सन्मान केला जातोय. प्रवीण वाळुंज, मी त्यांना विनंती करतो दादा, या बँक ऑफ बडोदा या बँकेचे कर्मचारी आहेत आणि त्यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. रावसाहेब डुशिंग यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जयदीप ॲटवर्ड्स प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. हे सर्व सन्मान सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती केला जातात. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि ही परंपरा आज खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्याच्या माध्यमातून जोपासली जाते. प्रत्येक आलेल्या आमच्या मान्यवरांचा यथोचित सन्मान सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येतोय. आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर असा हा तिसरा दिवस आहे. सुपर डुपर हिट राहते. प्रेक्षकांचं मी कौतुक करेन. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या संपूर्ण मैदानावरती पाहायला मिळते. परंतु मित्रांनो, ही फायनल नाहीये, ही सेमी फायनल आहे. फायनल मध्ये आणखी प्रेक्षक या भूमिपुत्र मैदानाकडे ओळताना आपल्याला पाहायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. जयेश भोसले सर आणि महाराज आपल्यावर जोडले गेलेत. धन्यवाद. उत्तरार्धाला सुरुवात होते. एक मोठं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय, जिथे पाहायला मिळते 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गंगाधर इंगोले गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. तर स्ट्राईक एंड वरती या वर्षीच्या हंगामामध्ये मॅन इन फॉर्म, ज्याला पनवेलच्या रांजणपाडाच्या मैदानावरती नुकतीच बाईक मिळाली आहे. ठाणे जिल्हा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये ज्याच्या नावावरती मालिकाभराची बाईक पाहायला मिळाली. आणि नवे तर सातत्याने नाशिक प्रीमियर लीग मध्ये देखील ज्याने मालिकाभराचा हकदार राहिलाय असा अयूब शेख स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. आणि त्याच्या साथीला अजय शेलार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेला पाहायला मिळतोय. रन्स पाहायला मिळतील. मॅच मध्ये तुंबळ युद्ध पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. पहिला बॉल एक्सा कबरला. अयूबच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक्सऑर्डिनरी स्ट्रोक, चौकार. वरती चौकार आलाय. आयुब शेख, ज्या खेळाडूला या स्पर्धेमध्ये सर्वात जीवनदान जर कोणाला भेटले असेल जय सर, तर आयुब शेख तब्बल 6 ते 7 जीवनदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये आयुब शेखला पहिल्या दिवशी मिळालेत आणि त्याच्या पाठमधून चौकार आलाय.
एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. यावेळेला हेलिकॉप्टर चेंडू हवेमध्ये सीमारेषेच्या बाहेर. अय्यूब शेखच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कारपा अयूब शेख सुरुवात तिथे दमदार करून देत असताना जो आयकॉनिक खेळाडू प्रतिस्पर्धी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय गंगाधर इंगवले, त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र सुरुवात अटॅकिंग क्रिकेट इथे खेळताना पाहायला मिळतोय अयूब शेख. पहिला दिवस गाजवला होता या खेळाडूनं आणि आता मात्र संघाची जबाबदारी घेत असताना पहिला चौकार, त्यानंतर मारलाय षटकार. 10 धावा धावफलकावरती सुरुवात गोड होताना पाहायला मिळते. उत्तरार्धाची सुरुवात पहा किती चांगली झाली आहे. हाफ ट्रॅकर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. संयम देखील तितका चांगला आहे इथे अय्यूब शेखकडे, कारण अय्यूब या वर्षीच्या हंगामामध्ये ना थांबण्याचं नावच घेत नव्हता. जिथे आपण पाहिलं मान्सून ब्लास्ट 70 प्रेझेंट्स या स्पर्धेमध्ये 161चा पाठलाग करत असताना काय बॅटिंग केली होती या खेळाडूने. आज मैदानाच्या आतमध्ये जर 66चा पाठलाग करायचा आहे तो अय्यूब शेख पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये 11 वरती तो नॉट आउट खेळतोय. 11 धावा धावफलकावरती ते लागल्या गेल्या. सुरुवातीच्या 2 बॉलवरती आक्रमण आणि त्यानंतर संयम आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवरती कधी धावायचं आणि कधी थांबायचं हे ज्याला कळलं तो मात्र यशस्वी झालाय. पुढचा बॉल बाची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू क्रमांक पहिला टीमचा कॅप्टन डिपाच, सरपंच जी तो चल दिए, अब कौन संभालेगा गांव की जिम्मेदारी. जय शिराला इथे बाद केल्याने कॅच करून घेतले तर प्रतिस्पर्धी टीम गणेश शिंदे यश त्यांच्या पाठीमागे, ज्याचा खेळ खूप दमदार राहिलाय. आज टीम साठी मात्र श्रीमंत पेशवाई 11 या संघासाठी ज्यांनी सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केलाय तर गणेश शिंदेने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला सोडून दिलं नव्हतं. चांगली कॅच आणि पहिला धक्का इथे विकेट गेल्यानंतर कुठेतरी दबाव येत जाईल. जरी अयूब शेख धनाजी दादा फनसे यांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि त्यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. धनाजी दादा फनसे वाई तालुक्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एक पारितोषिक आमच्यापर्यंत येऊन पोहोचलंय. KSK प्रतिष्ठानचे प्रमुख सल्लागार, पूजा एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा वसंतदादा शिंदे यांच्या माध्यमातून अथर्व अधिरा 11 या संघासाठी पारितोषिक आलंय. कोणत्याही बॅट्समनने सलगचे 3 षटकार, सलगचे 3 चौकार मारले तर 2000चं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलंय, डिपॉझिट झालंय. थँक्यू. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना सचिन कदमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सचिन कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालाय. स्वप्नील आहे मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंगाधर इंगवले उडता चिता, काय चेंडूवरती झेपावलाय. आता एनर्जी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये संचारते आहे आणि म्हणून की काय चांगलं प्रदर्शन तो करत असताना पाहायला मिळतोय. स्वप्नील शिंदे आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 11-1 ऍक्शन रिप्ले पहा. गंगाधर इंगवले स्ट्रेच केलं स्वतःला, जम घेतली आणि चेंडूला अडवलाय. डॉट बॉल येत असताना 5 चेंडू संपलेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल जागा बनवण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केली, वळवला चेंडू, आतमध्ये वळण घेणारा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. पहिल्या षटकाच्या अंती जिथे 66चा पाठलाग करत असताना धावफलकावरती आहे 11-1 फलंदाज बाद. पहिल्या 2 बॉलवरती जरी 10 धावा आल्या तरी देखील कमबॅक करून देणारं षटक राहिलंय गंगाधर इंगवले या गोलंदाजाचं. कारण की सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर मात्र 1 विकेट प्राप्त करत फक्त 1 धावे ते खर्च केली गंगाधर इंगवले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पण सुरुवात कशी होऊ द्या, परंतु शेवट मात्र ते षटकाचा गोड केलाय गंगाधर इंगवले. 1 विकेट माघारी पाठवले. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये पाटण तालुक्याचा कोहिनूर हिरा मराठवाडी गावातून येताना
सातारा जिल्ह्याचं क्रिकेट ज्याने गाजवलं आणि पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची मात्र सातत्याने चर्चा होत राहिले. गणेश शिंदे श्रीमंत पेशवाई 11 या टीम कडून एक जिल्हा आयकॉन आणि या टीमचा एक मुख्य नेता, लीडर आणि सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 11-1 आहे. महाराज पहा ना, या जिल्ह्यामध्ये 15 असोसिएशन आहेत आणि 15 असोसिएशनच्या बरोबरीने प्रत्येक असोसिएशन मध्ये 1 ते 2 बनल्यात. एकंदरीत मी 30 असोसिएशन म्हणेन. आता दिवस रविवारचा आहे. प्रत्येक जण जिथे हारतोय ना तो मैदानाकडे येतोय, कारण त्याला सातारा प्रीमियर लीग पाहिजे आहे. हा बॉल डाव्या यष्टीवरती इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने वधारते. धावफलकावरती धावा त्या 12-12 ऑन दी बोर्ड आहेत. प्रेक्षक वर्ग आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन, मैदानाच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक वर्गासाठी आकर्षक एक जे प्राइज देण्यात येणार आहे, एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर आहे. हाफ ट्रॅकर बॉल कट केलाय. स्क्वेअर कट करत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कोणी नडणार नाही. आपला डेंजर दरारा हाय र, अशा स्वरूपाची बॅटिंग केली आहे त्याने. ही लाईन ना शोभते मला वाटतं या खेळाडूसाठी. काय जबराट बॅटिंग करतोय पहा. खोला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला इथे पाहायला मिळाला. सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना तिथे 18 धावा धावफलकावरती आहेत. ह्या समालोचन कक्षामध्ये असणारी ही फ्रेम तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा आणि अगदी शेजारी असणारे संपूर्ण मावळे तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. या बाबीची चर्चा सातत्याने होते, कारण सातारा जिल्ह्याची प्रीमियर लीग आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. चेंडू सीमारेषा ओलांडणार. सीमारेषेच्या बाहेर ग्लोरियस स्ट्रोक. चौकार. प 22 धावा आणि समालोचन कक्षामध्ये आपण जे फ्रेम लावले त्या फ्रेम बद्दल नक्कीच चर्चा करत होतो. तानाजी मालुसरे यांचा फोटो देखील या फ्रेम मध्ये आपण पाहतोय. गड आला पण सिंह गेला, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आता जर पाहिलं तर एकनिष्ठपणा राहिलेला नाही, परंतु शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो एकनिष्ठपणा आपण पाहिला तर अगदी स्वराज्यासाठी रक्त सांडण्याचं धाडस ज्या मावळ्यांनी केलं आणि आज त्यांच्याच रक्तामधून स्वराज्य निर्माण झालं. रयतेच्या पानावर आणि रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे 2 खेळाडू आहेत ना, हे नेहमी चर्चेचे विषय राहतात. 12वा खेळाडू आला नाही तर 2 धावांची पेनल्टी मिळते. हा बॉल ऑन साइडला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा. या बॉलवरती 6. हा आलाय षटकार. षटकार येत असताना 28 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने संयमाने बॉल खाली राहिला होता. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात येते. अय्यूब शेख पहा ना, अय्यूब शेख आज मात्र आपण पाहिलं ना तर तो ठाण्याला बिलॉंग करतो. आमचा डीजे मास्टर ज्याला आपण स्क्रीनवरती पाहतोय, खऱ्या अर्थानं आमचे डीजे मास्टर डीजे आदेश यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. याच व्यक्तीने संपूर्ण या इथे आलेल्या प्रेक्षक वर्गाला थिरकायला भाग पाडला होता. 29 धावा धावफलकावरती आहेत. मी अय्यूबची चर्चा करत होतो. अय्यूब कासारवडीला बिलॉंग करतो. कासारवडीचं ग्रामीणच्या स्तराचं क्रिकेट खेळतो, परंतु तो मुळात पंढरपूरचा आहे. हा बॉल बॅकफुटला आले. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक इथे घडतंय तरी काय. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. फलंदाज बाद. पण स्वप्नील शिंदे बाद झालाय. अगदी स्वप्नील शिंदे बाद झाल्यानंतर मात्र दुसरा धक्का इथे लागला गेला टीम अथर्वादिरा 11 सातारा या टीमला. गणेश शिंदेचं षटक संपलं. 18 धावा खर्च केल्याने 1 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये
त्याच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 गडी बाद 29. अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. सातारकरांना काय हवंय तर सातारकरांना पैसा वसूल मॅच हवे. आणि सेमीफायनल मध्ये जर पाहिलं तर जसं दुपारचं सत्र प्रत्येक जण इथे जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर दुपारी हळूहळू ही पावलं मात्र भूमिपुत्र क्रीडांगण कोपरखैरण्याच्या दिशेने मात्र वाटचाल सुरू. अजय सर काय सांगाल, प्रेक्षक वर्ग अगदी खचाखच भरलंय हे स्टेडियम पूर्ण मैदान. होय, प्रेक्षक वर्गाची चर्चा आपण करतो आहोत. पहा ना, ही स्पर्धा केवळ या कोपरखैरणे आणि नवी मुंबई पुरती मर्यादित नाही आहे. इथे आलेला प्रेक्षक वर्ग पहा, काही जण मोबाईलमध्ये बघतात. हो दादा, तुम्ही 4 जण दिसता आहात कॅमेरामध्ये. या 4घांनाही आपण पाहत आहोत. प्रत्येक जणाची उपस्थिती. राजस्थानहून खास या स्पर्धेला पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग इथे येऊ शकतात. तर ही स्पर्धा केवळ सातासमुद्र पार जात असताना देखील पाहायला मिळणार आहे. या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला डगआउटच्या समोरचे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय, जे प्रत्येक जण या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळाल्यात. सर्वच जणांची उपस्थिती, सर्वांचं विशेष आभार आणि कौतुक. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहिल्या तर एकंदरीत धावा धावफलकावरती आहेत त्या 29 धावा धावफलकावरती आहेत. थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या tenniscricket.in सर्व प्रेक्षक वर्गाचा पुन्हा एकदा विशेष आभार. घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग सामन्याचा आस्वाद घेत आहेत, आपणही उपस्थित व्हा. आपलीही उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि आपणही सर्वाधिक प्रेम द्या या स्पर्धेला. गोलंदाजीमध्ये आता मात्र ज्याच्या गोलंदाजीमधील धार पाहायला मिळते, किंबहुना सातत्यपूर्ण आपण पाहिलं ना तर एक लेदर बॉलचा खेळाडू कसा असावा त्याचं प्रात्यक्षिक आणि मूर्तिमंत उदाहरण ज्याच्याकडून पाहायला मिळालं तो गोलंदाजी मार्कवरती येतो आकाश मोहिते. स्क्रीनवरती आपण सतीश यांना पाहत आहोत, सतीश सनस यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. या खेळाडूची बॅटिंग बॉलिंग, या खेळाडूकडे अर्थात आपण पाहिल्या सह्याद्री स्पोर्टचे ओनर आहेत, परंतु सर्वाधिक वेळेला चर्चेचा विषय राहते त्यांची हेअरस्टाईल आणि निर्धाव षटक देखील त्यांच्या चर्चेचा विषय आहे. पुढचा बॉल, यावेळेचा फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चढूच्या खाली, झेल निसटला. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केलीच होती जणू काय आकाशने. झेल निसटला, जीवदान प्राप्त झालं. हेमंत सनस, जिथे आपण स्क्रीनवरती सतीशजी सनस यांना पाहिलं होतं, एका गोष्टीची चर्चा मी आवर्जून करता करता राहून गेलं. कारण असं की आज जर का बॉल आउट तुम्ही पाहिला ना, जो काही थ्रो आउट करण्यात आला, शूट आउट ॲट कोपरखैरणे, हा ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या विचाराने आला ना त्यांना आपण स्क्रीनवरती पाहिलं होतं, ज्यांना आपण स्क्रीनवरती थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं. सतीश सनस यांना आपण स्क्रीनवरती पाहिलं, कारण ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. काही ना काहीतरी वेगळं करणं लागतो, काही ना काहीतरी देणं वेगळं लागतं. आपण जिल्ह्याची प्रीमियर लीग करतोय आणि खेळाडूंना काहीतरी वेगळं द्यायला हवं. पहिला बॉल खूप चांगला राहिला. मिसफिल्ड जरूर झाले आणि मिसफिल्ड इथून पुढे करणं हे महागात पडू शकते. ते पहा अगदी खोलात टाकलेला बॉल, नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव तिथे आले अयुब शेखच्या बॅट मधून. पहा अयुब शेख मात्र आता जबाबदारीचं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याला माहिती आहे इथून पुढे माझी विकेट खूप इम्पॉर्टंट आहे आणि अयुब शेख या खेळाडूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी का आहे तर अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट त्याच्या डोक्यामध्ये चालतं आणि तेच कॅल्क्युलेशन क्रिकेट ते खेळत असताना नाही डॉमिनेट केलं होतं या बॉलवरती. गोलंदाजाचं कौतुक करेन मी. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळालाय. स्क्रीनवरती आपण पाहत आहोत अरुणजी कदम. या अरुणजी कदम यांच्या परवाच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाली होती बॅटिंगची, सर्वाधिक चर्चेचे विषय राहिली आहेत. आज त्यांच्या वजनावरती जाऊ नका, या वजनदार व्यक्तीने बॅटिंग चांगली केली होती आणि आज तागायत या आयोजनामध्येही सर्वाधिक महत्वाची व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक नीटनीटकीची स्पर्धा जर घेऊन यायची आहे ना तर ते आपल्या सोबत असायला हव्यात. फटका फासला, आणखीन एक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, रन्स कंप्लीट करण्यात आले. या साऱ्याची चर्चा करत असताना आकाश मोहितेच्या गोलंदाजीची चर्चा कुठेतरी थांबली आहे असं वाटू लागलंय, कारण रन्स त्याने केवळ 3 खर्च केल्यात. मागील मॅच मध्ये जर का संघ या सेमीफायनल मध्ये खेळतोय ना त्याचं एकमात्र कारण आकाश मोहिते. स्क्रीनवरती आपण पाहतोय ड्रिंक्स ट्रॉली, जी मात्र प्रत्येक वेळेला मैदानामध्ये येत असताना जी मात्र पाहायला मिळत असते. आणि ड्रिंक्स ट्रॉली जे स्क्रीनवरती आपण पाहतोय 32-2. यावेळेचा बॉल, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा, अपील, फलंदाज बाद अय्यूब शेख. मॅचची गोल्डन विकेट, फलंदाज क्रमांक 3 अय्यूब शेख बाद.
जी आवडली असेल तर टाळा होत्यात मित्रांनो त्याच्यासाठी. अफलातून आकाश मोहिते 3 धावा 1 विकेट प्राप्त केली. बॉल वळवला आणि सेलिब्रेशन पहा ना, प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वाच्या खेळाडूच्या समोर जाऊन अक्षरशः त्याने मांडी थोटावली. 10 बॉल 29 धावांची वादळी खेळी. अय्यूब बाद झालाय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये गणेश चांगला झेल टिपला आणि हे सेलिब्रेशन हे चर्चेचा विषय राहील. होय, आमच्याकडे देखील अस्त्र आणि ते ब्रह्मास्त्र इथे बाहेर काढलं आणि या ब्रह्मास्त्राची धार बोथोड झालेली नाहीये. कालांतराने वाढू लागले या ब्रह्मास्त्राची धार. 3 धावा 1 विकेट. महत्वाचा फलंदाज बाद. आयुब शेखची महत्वाची विकेट आली. आता कुठेतरी दबाव इथे निर्माण होताना पाहायला मिळेल आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. अर्थातच अथर्व आदिरा 11 सातारा. सुरुवातीला हा संघ अगदी फ्रंटफूटला आला होता. पहिल्या षटकामध्ये षटकार चौकार आला होता. त्यानंतर गंगाधर इंगवलेने चांगलं षटक खाता आलं. सेकंड ओव्हरमध्ये जर पाहिलं तर गणेश शिंदेच्या गोलंदाजीवरती धावा आल्या, परंतु आकाश मोहिते धाव संख्येला पूर्णपणे अंकुश ठेवलाय. फक्त आतापर्यंत 3 धावा 5 बॉलमध्ये खर्च केल्या आणि या मॅच मध्ये कमबॅक करून देणारं षटक. अगोदरच जय सरांनी सांगितलं की या सेमीफायनलचं तिकीट मिळवून देण्या पाठीमाग आकाश मोहितेचं योगदान अगदी विसरता कामा नये आणि ते योगदान आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक बॉल डॉट आलाय. केवळ 3 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करणारा आकाशसाठी टाळ्या होत्यात मित्रांनो. काय गोलंदाजी केली आहे. जर तुम्ही मॅचचं थेट प्रेक्षेपण पाहत असाल ना, तर याचा प्रत्येक बॉल या षटकातला पाहण्याजोगे राहिला. हदभर वळण घेणारा आणि सटीक लेंथ अँड लाईन वरती 3 षटक संपले. 32 धावा फलकावरती आहेत. येणारे 12 बॉलचा शेष आणि 12 बॉल मध्ये आवश्यकता असेल ती या मॅच मध्ये 66चा पाठलाग करत असताना विजयासाठी 34ची गरज. 12 बॉल आणि 34 धावा. सध्या फॉर्म चालू आहे त्याला पाहण्यासाठी आम्ही सगळेजण जमलेलो आहोत. थँक्यू सो मच. गणेश शिंदे यांना पाहण्यासाठी आलेत प्रेक्षक. पुढच्या प्रेक्षकांकडे जाऊया आपण. खूप सारे प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहतोय. भूमिपुत्र मैदान खचाखच भरलंय आणि भूमिपुत्र मैदान म्हटलं की प्रेक्षक आणि प्रेक्षक मायबाप पाहायला मिळतात. आपण आणखी काही प्रेक्षकांकडे चाललोय. दादा तुमचं नाव काय? थोडंसं पुढे या. ऋषिकेश निकम. ऋषी निकम हे सातारा प्रीमियर लीग पाहण्यासाठी आलेत. काय म्हणाल, सातारा प्रीमियर लीग कोणत्या खेळाडूला पाहण्यासाठी आलात? आमच्या जावली तालुक्याचेच रणजित दानवडे, करंजी गावातले. रणजित बनावडे यांना पाहण्यासाठी आलो. अनेक प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेलेत या ठिकाणी आणि खूप गर्दी पाहायला मिळते. अगदी आम्ही या ठिकाणी बाबा आहेत आणि जवळपास 60 पेक्षा जास्त वय आहे. बाबा कोणाला पाहायला आलात तुम्ही? बाळूमामा संघ. संत बाळूमामा या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलात. हो. रोहित पाटील खेळाडू आवडतो का तुम्हाला? तो अलिबागचा खेळाडू. थँक्यू सो मच. प्रेक्षक भरपूर आहेत, त्यांना क्रिकेट आवडतं आणि हे सर्व प्रेक्षक आहेत. अनेक प्रेक्षकांपर्यंत आपण जाणार आहोत, परंतु पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊया. थँक्यू सो मच. बाबांनी आवर्जून सांगितलं की जो अलिबागचा खेळाडू ना तो मला आवडतो. अक्षय पाटील हवा केली आहे मोन्याने आज या स्पर्धेमध्ये. कारण काल ज्या प्रकारे तो खेळला ना, अक्षरशः संघ मालकांचा तो डान्स आणि ते नृत्य प्रत्येकाला लक्षात देण्यासारखं राहिलं. 11 बॉलचा शेष आणि 11 बॉलमध्ये 34ची अजूनही आवश्यकता आहे. मॅच बनवू शकते. गोलंदाजीची चर्चा होती. सचिन मोहिते गोलंदाजी मार्कवरती आल्यात. जी गोलंदाजी आकाशने केली होती, आकाशाला गवसणी घालणारी अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अचूक आणि नियंत्रित बद्ध गोलंदाजी करणारा गोलंदाज. यावेळेचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅक्सिमम. षटकार.
स्क्रीनवरती आपण पाहू शकता अगदी सातारा प्रीमियर लीग विजेत्या संघ मालकाला जी आपण बाईक देणार आहोत आणि त्या बाईकची चावी मात्र इथे टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून इथे दाखवली जाते. अगदी या बाईकचं स्वप्न अगदी कॅमेरामन नयन ज्यांनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर सातारा प्रीमियर लीग यशस्वी करण्यापाठीमागे जर मोलाचं योगदान जर कोणी दिलं असेल तर नयन यांचं खूप योगदान आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू आहे, दिशाहीन आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात आले. 1 रन या स्पर्धेच्या माध्यमातून युवा उद्योजक 32 शिराळा आदरणीय संदीपजी दिघे साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलं हार्दिकाचं स्वागत. एक नावाचा उल्लेख तुम्ही केलात, कॅमेऱ्याच्या पाठीमागे असणारे नयनजी सकपाळ अशी व्यक्ती आहेत ना, मला वाटतं आज मी इथे आहे याचं कारण इथे आहेत. आज जर का सूर्यकांतजी आडावसर इथे आहेत त्याचं कारण इथे आहेत. कारण टेनिस क्रिकेटच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यांनी आम्हाला सातारा दाखवलं, ज्यांनी आम्हाला KSK दाखवलं, ज्यांनी प्रत्येक असोसिएशन आम्हाला दाखवली, स्पर्धांमध्ये ते घेऊन आले आणि इन्व्हाइट करणारे प्रत्येकाला ज्यांनी संधी दिली असे नयनजी सकपाळ, ज्यांना आपण सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट .in पासून थोडंसं पाठीमागे पाहतोय, कारण ते स्वतः एक चांगल्या हुद्द्यावरती आहेत आणि म्हणून संघाची धावसंख्या 39ला 3. आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन देखील घेऊन आले. 10 बॉल 27 ची गरज, 10 चेंडू 27 धावा. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पुनश्च पाहायला मिळेल. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर चॅनल मध्ये पंचाकडे अपील. यष्टीरक्षकाचा उत्साह पाहायला मिळालेला नाहीये. पंचांनी ही बाब हेरली आहे. इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतो. डॉट बॉल. 9 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. 3 बॉल इम्पॉर्टंट आहेत, इथून मोठे स्ट्रोक हवेत. पण षटकार आल्यानंतर कुठेतरी मॅच मध्ये जे प्रेशर आलं होतं बॅटिंग करणाऱ्या टीमवरती ते दूर झालं. परंतु पुन्हा एकदा जसा जसा निर्धाव बॉल येतोय तसं मात्र प्रेशर इथे वाढत चाललंय. कारण की कुठेतरी वाटलं होतं 60 ते 65 धावांचं टार्गेट बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कमी असेल, परंतु जसा आयुब शेख बाद झाला त्यानंतर दबाव कुठेतरी वाढत चाललाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. 9 चेंडू आणि 27 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा कवसला केलेत. गॅप मध्ये रन्स मिळतील. धावा येतात त्याच्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौका. सचिन कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेव रे मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. या खेळाडूला झुकावं आणि नडावंही लागणार आहे. रन्स येतात 43ला 3. 8 बॉल 23 ची गरज. 8 चेंडू 23 धावांची गरज. आता मात्र ना पद बडा ना कद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. इथून पुढे मात्र या टीमला संकटातून कोणता खेळाडू बाहेर काढतो याच्याकडे मात्र संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं लक्ष लागून राहिलं असेल. स्क्रीनवरती किशोरदादा पाटील साहेब यांना पाहताय तुम्ही. समाजसेवक आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचा वाढदिवस उद्या आहे. आपल्या संपूर्ण सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून किशोरदादा पाटील साहेब यांना देऊया लक्ष लक्ष शुभेच्छा. त्यांच्या माध्यमातून सातारा प्रीमियर लीग साठी बहुमूल्य सहकार्य करण्यात आलंय. धन्यवाद. गॅप मध्ये खेळलाय. अगदी सुईमधून धागा अलगट काढावा ना त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध शेवटच्या क्षणाला दिलीये बॉलला दिशा. मॅचची बदलते दशा. चौकार. मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. रन्स आल्यात त्याच्या बॅटमधून. 8 बॉल 16. 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 7 बॉल 19 ची गरज. 8 चेंडू 16 धावा. बंद में है दम. नाम है सचिन कदम. सचिन कदम चांगली बॅटिंग करतोय. कारण की 47 वरती 3 आयुब शेख बाद झाल्यानंतर जी बॅटिंग आवश्यक होती बॅटिंग करणाऱ्या टीमला ती बॅटिंग करत असताना सचिन कदमच्या बॅटमधून 8 चेंडू 16 धावा आलेत. चांगली बॅटिंग. आता 7 बॉल 19 धावांचं समीकरण. मॅच अजून देखील हाय व्होल्टेज पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इथे डॉमिनेट केलं होतं फलंदाजाला, परंतु घडलंय काय? रन्स येतील. रन्स येतील. नशिबाने साथ दिली इथे मैदानाच्या आतमध्ये. धावा आल्यात त्या 2. फेक का फेक. इथून तिथे तिथून इथे.
फेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. 6 बॉल विजयासाठी 17ची गरज. 6 चेंडू आणि 17 धावा. सर काय नाही, एन्जॉय करू देत मुलांना, काही टेन्शन नाही आहे. टेन्शन नाहीये. 6 बॉल 17 पाहिजे तर जिंकलात तर फायनल खेळाल. धर्मावरती आमचा खूप सार्थ विश्वास आहे म्हणून आम्ही त्याला बोलीत घेतलंय आणि 6 बॉल 17 तो देणार नाहीये. आणखी एक प्रेक्षकांकडे जाणार आहोत. आमच्या बरोबर महादेव तुपे आहेत, जे कट्टर समर्थक आहेत श्रीमंत पेशवाई संघाचे. काय वाटतंय तुम्हाला? 6 बॉल 17 धावांची गरज आहे. मी सर्वांना काय, तो बॅटिंग करणार, तो मारणारच, तो रन मारणारच, तो मारणारच. ते दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ ही निश्चित बदलते. थँक्यू. 6 बॉल 17 धावांची गरज आहे. संघ मालक अथर्वा 11 अधिरा सातारा संघ मालकांकडे मी जाणार आहे. दीपक दादा काय वाटतंय? 6 बॉल 17ची गरज आहे. मी आता काय बोलणार नाही, मॅच झाल्यानंतरच बोलेन. आता काही बोलणार नाही, मॅच झाल्यानंतर ते बोलणार आहेत. अगदी प्रत्येक संघ मालकाची धडकड वाढले. दोन्ही संघ मालक त्या ठिकाणी अगदी सांगतायत आम्हाला काही वाटत नाही, परंतु भरपूर काय वाटतंय त्यांना. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 6 बॉल 17ची आवश्यकता. मला तर वाटतं दोन्ही संघाने आता देव पाण्यात ठेवले असतील, कारण मॅच इथे जिंकायची आहे. सेमीफायनलची मॅच, चित्त थरारक लढत. सातारा प्रीमियर लीग गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. धर्मा पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर आहे. इथे मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 5 बॉल 17ची गरज. पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर कुठेतरी धर्मा चिकणीने देवाचे आभार मानायला सुरुवात केली असेल, कारण की एक डॉट बॉल इथे किती महत्वाचा आहे. एक डॉट बॉल तुम्हाला अगदी पंचांची ऍक्शन पार रुपयाची साबण सर अगदी आशाभूत नजरेने पाहिलं बॅटरने, परंतु पंचाने मात्र हात पाठीमागे ठेवले, पाठीबत्ते ठेवले आणि साफ नकार दर्शवला. खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये खूप महत्वाची राहिली आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण या मॅच मध्ये शशी साटम सर आणि रुपेशजी सावंत सरांना पाहतोय. पहिल्या बॉलाला निर्धाव, आता 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 5 बॉल 17. पुढचा बॉल यावेळेला फटका चांगला आलाय. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गेम ऑन, मॅच ऑन, षटकार. ची आवश्यकता. षटकार ठोकलाय. लांब लचक षटकार येत असताना इथे पाहायला मिळाला. हा फ्रॅकर बॉलवरती षटकार आला. यादीच्या बॉलवरती गोलंदाज धर्मा जागेवरती रशी उड्या खेळत होता. तो थांबला होता, पंचाचं डिसिजन पाहत होता, परंतु या बॉलवरती कमरेवरती हात त्याने घेतलेत. जिथे मात्र एक चांगला स्ट्रोक येत असताना इथे पाहायला मिळालाय. मॅच मध्ये लांब लचक षटकार आल्यानंतर आता धाबे दण आणले असतील धर्माचे. लांब लचक षटकार जो पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना आक्रमकता पवित्रा धारण केलाय. निलेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. 4 बॉल 11ची गरज. 4 चेंडू आणि 11 धाबा. सामना बनलाय, मॅच बनली आहे. चित्त थरारक लढत आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. क्रिकेटचा चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे 4 बॉल 11ची आवश्यकता. 4 चेंडू 11 धाबा. धर्मा गोलंदाजी मार्कवरती. निलेश स्ट्रायकिंग वरती आहे. षटकार त्याच्या बॅटमधून आला. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज. लोअर फुल टॉस. आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. षटकार.
धर्मा चिखली यांचा मोबाईल कुठेतरी चार्जिंगला लावलाय. काल जे कॉल करत होते, काल फोन करत होते, पण आता मोबाईलचा डिस्प्ले गेलाय. कारण की खऱ्या अर्थानं 2 बॉलवरती 2 आक्रमक षटकार आलेत. आता कुणाला फोन लावायचा संतोष सर? ज्यावेळेस मोबाईलचा डिस्प्ले जातो त्यावेळेस नंबर पाठ असलेला नंबर डायल करावा लागतो दुसऱ्याच्या मोबाईल मधून. आता कुणाचा नंबर डायल करणार धर्मा चिकणे? कारण की 2 बॉलवरती 2 आक्रमक षटकार आलेत. आता 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. महाराजांनी अक्षरशः चांगल्या शब्दांमध्ये जे काय वर्णन केलंय, परंतु निलेशचं कौतुक करायला हवं. मी आलो, मी पाहिलं, मी जिंकून घेतलं सारं काही, अशा स्वरूपाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होत्यात मित्रांनो खेळाडूसाठी. 3 बॉल 5 ची गरज, 3 चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू 5 धाव संख्येची आवश्यकता. 61 3 बाद झाल्यात आणि तिथून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. लढवय्या वृत्तीने एकट्याने लढतोय तो प्रतिस्पर्ध्यावरती. तो तुटून पडलाय. हा बॉल सरळ बॅटने केलाय. मॅच फिनिश, मॅच फिनिश. सामना संपला. KSK चे दीपक दादा सकपाळ आणि छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे हनुमंत साळुंखे यांचा संघ अथर्व अधिरा 11 सातारा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. तिन्ही षटकार आपण प्रथमतः पाहूया. निलेशच्या बॅट मधून हा पहिला षटकार आपण पाहिला. हाफ ट्रॅकर बॉल वरती हाफ आर्म पुल केलं होतं त्याने, षटकार ठोकला. 6 बॉल 17 ची आवश्यकता असताना लोअर फुलटोस बॉल ऑन साइडला टच केलं आणि तदनंतर मॅच संपवणारा स्ट्रोक पहा. हा स्क्रीन वरती सामना त्याने संपवला. 3 बॉल मध्ये होत्याचं नव्हतं केलं. मॅच जिंकून दिली निलेश पन्हाळेने. निलेश पन्हाळे राहिला या मॅचचा विजेता खेळाडू. हा जल्लोष, हा चित्तथरारक जल्लोष आपण पाहतोय. हा जो काही आपण आनंद आहे ना, तो पैशाने कदापि विकत घेता येत नाही. पहा जल्लोष स्क्रीन वरती पाहायला मिळतोय सामना जिंकल्यानंतर. श्रीमंत पेशवाई संघ आपण अप्रतिम क्रिकेट खेळलात. अप्रतिम आपलंही क्रिकेट राहिलंय. तुमचंही अभिनंदन करेन. अगदी जबरदस्त तुमचाही खेळ राहिलाय. श्रीमंत पेशवाई टीम, आदित्य दादा चोरगे, त्याचबरोबर आमचे अजित वरे सर यांची टीम, त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी असेल. अगदी पराभव जरी तुमचा झाला असेल परंतु क्रिकेट तुम्ही खेळलाय आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये श्रीमंत पेशवाई या संघाने सुद्धा घर केलंय. जय सर. प्रेक्षक हो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचं? 6 बॉल 17 हवे होते. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हकदार राहिला निलेश पन्हाळे. काय बॅटिंग केली, 3 बॉल मध्ये सामना संपवला. तो राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हकदार. निलेश पन्हाळे. व्हॉट अ बॅटिंग यार, व्हॉट अ स्ट्राईक. लागोपाठचे 3 षटकार सामना फिनिश केला. शांतता, संयम आणि करेक्ट कार्यक्रम. निलेश पन्हाळे या मुख्य व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना आम्ही या ठिकाणी देतोय. मॅन ऑफ द मॅच.